मित्रांनो, हा आहे माझा आजचा डिनर. हाय प्रोटीन सोया चिल्ली पोटॅटो. बिझी वर्किंग प्रोफेशनल्ससाठी हे परफेक्ट रात्रीचं जेवण आहे. हे तुम्ही दुपारच्या लंचमध्येही कन्झ्युम करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला भेटेल 30 ग्रॅम प्रोटीन आणि फक्त 1 चमचा तेल. मी धनराज, सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन कोच. DC फिट किचन या मराठी चॅनलवर मी आपल्या महाराष्ट्रीयन घरात बनणाऱ्या प्रॅक्टिकल आणि हेल्थ अँड फिटनेस फ्रेंडली रेसिपीज तुमच्याशी शेअर करतो. या रेसिपीसाठी मी 50 ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत. कारण सोया प्रोटीनचा डेली इंटेक मी मॅक्झिमम 25 ग्रॅमपर्यंतच घेतो. त्याहून जास्त घेत नाही सेफर साईडसाठी. सोया प्रोटीनचा टॉपिक खूप डिबेटेबल आहे. सोयाबीनमध्ये जे फायटो एस्ट्रोजन्स असतात ते आपल्या ह्युमन हॉर्मोन्सवर कशा पद्धतीने ॲक्ट करतात यावर खूप सारे ट्रायल्स आणि रिसर्च चालू आहे. त्याचमुळे मी सोयाबीनमधील जे प्रोटीन आहे त्याचा इंटेक डेली मॅक्झिमम 25 ग्रॅमच ठेवला आहे. मित्रांनो, या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ड्राय सोयावडी 50 ग्रॅम, ज्याला आपण सोया चंक्स असं म्हणतो. उकडलेले बटाटे 100 ग्रॅम, 100 ग्रॅम व्हेजीज ज्यामध्ये मी गाजर, ढोबळी मिरची आणि कांदा या 3 गोष्टी घेतल्या आहे. लसूण, मीठ, धने पावडर, काळी मिरी या गोष्टी 1 छोटा चमचा लागतील. शेजवान सॉस किंवा टोमॅटो केचप हे तुम्ही 1 ते 2 टेबलस्पून घेऊ शकतात. कोल्ड प्रेस ग्राउंडनट ऑइल, ज्याला आपण कच्च्या घाण्यातील शेंगदाण्याचं तेल असं म्हणतो, आपण हे 1 चमचा वापरणार आहे. तर मग सुरू करूयात इथे आपली कुकिंग. जसं तुम्ही इथे पाहू शकता, मी सोया चंक्स उकळून घेतले आणि स्क्वीज केले, त्यामुळे त्यातलं सर्व पाणी निघून गेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पॅन घेऊ शकता किंवा कढई घेऊ शकता. जसं तुम्ही इथं बघताय, मी एक स्टेनलेस स्टीलची कढई घेतली आहे, ज्यामध्ये 1 टेबलस्पून तेल, लसूण आणि मग व्हेजिटेबल आहेत ते मी ॲड केलेले आहे. थोडीशी गरजेनुसार इथं काळी मिरी पूड टाकलेली आहे, ज्याला आपण ब्लॅक पेपर असं म्हणतो. त्यानंतर 1 टीस्पून सॉल्ट आणि 1 टीस्पून धने पावडर या 2 गोष्टी मी टाकल्या. आपला गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते जळून पण द्यायचे नाही आहे, लक्षात ठेवा. यानंतर मी इथे बटाटे घेतलेले आहेत, जसं तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे जर बटाटे नसेल तर तुम्ही रताळी जर घेतलं तर ते खूप बेस्ट असेल, कारण की ते स्लो डायजेस्टिंग कॉम्प्लेक्स कार्ब असतं. पण मी सध्या बटाटा यूज करतो आहे, तुम्हीही यूज करू शकता उकडलेली. या सर्व गोष्टी 2 मिनिट आपण स्टीम करण्यासाठी ठेवूयात. तर इथे टेस्टसाठी तुम्ही कोणताही सॉस यूज करू शकता, एकतर शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस. इथे मी टोमॅटोचं केचप यूज करतो आहे, किसानचं, जसं तुम्ही पाहिलं. यानंतर आपला मेन आयटम तो म्हणजेच की सोया चंक. जे बॉईल केलेले 50 ग्रॅम सोयाच्या ज्या वड्या आहे त्या तुम्ही यात चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या, ज्याच्यामुळं सर्व टेस्ट जी आहे ती या सोयाबीनच्या वड्यांमध्ये जाईल. हा जो मिक्सचर आहे तो तुम्ही हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिट टॉस करा, जेणेकरून याला चांगली टेस्ट येईल आणि चांगल्या पद्धतीने सोया चंक्स कुक होतील. तुम्हाला जवळपास 450 कॅलरीज या रेसिपीमधून भेटत आहे, ज्यामध्ये 30 ग्रॅम प्रोटीन, 12 ग्रॅम फॅट, 55 ग्रॅम कार्ब्स आणि 12 ग्रॅम फायबर असे या रेसिपीजचे मॅक्रोज आहे. यामध्ये जर तुम्हाला कॅलरीज कमी करायचे असेल तर तुम्ही स्प्रे ऑइल यूज करू शकता, जेणेकरून फॅट्स जे आहे ते 12 ग्रॅमच्या ऐवजी 5 ग्रॅमच होईल आणि जवळपास 50 कॅलरीज कमी होतील. मित्रांनो, तर इथे तुम्हाला तुमच्या गोलनुसार तुमच्या कॅलरीज आणि मॅक्रोज बॅलन्स करावे लागतील. आणि ही जी हाय प्रोटीन आणि फायबरची जी रेसिपी आहे ती तुम्ही लंच किंवा डिनर दिवसातून एकदा कधीही घेऊ शकता, तुमच्या चॉईसनुसार. अशाच सिंपल मील्ससाठी DC फिट किचन या माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तर मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कोणती रेसिपी घेऊन येऊ हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. धन्यवाद.